राज्यामध्ये थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ कमी होत असल्याचं समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे। या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये परकीय गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये कर्नाटकनं महाराष्ट्राला मागे टाकलं असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती फेकला गेलाय। काही दिवसांपूर्वी पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कच्या रस्त्यांची दुरावस्था पाहून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपलं आयटी पार्क बंगळुरूला साथ चाललेलं आहे अशी चिंता व्यक्त केलेली होती। तर महाराष्ट्रात एफडीआय मधील गुंतवणुकीत घट झालेली आहे, मात्र कर्नाटकमध्ये वाढ झाली आहे। कर्नाटकमध्ये 48,804 कोटी रुपये गुंतवले गेलेत, तर महाराष्ट्रात 45,921 कोटी रुपये। दरम्यान महाराष्ट्रामधील उद्योग आयटी पार्क बाहेर जात आहेत अशी भीती अजित पवार यांनी काहीच दिवसांपूर्वी व्यक्त केलेली होती। त्यावेळेस ते काय म्हणाले होते आपण पाहूयात। आपलं वाटोळ झालं, आपली हिंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर, माझ्या पुण्यातनं महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये। बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतो। तर फोन करून अजित पवारांना अडचणीमध्ये आणणाऱ्यांविरोधामध्ये आता गुन्हा दाखल झालाय। सरकारी कामामध्ये अडथळा आणणाऱ्यांवरती गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस सह अधीक्षकांना अजित पवार यांनी दमदाटी केली होती। फोनवरून ओळखलं नसल्यामुळे अजित पवारांनी दमदाटी केल्याचा व्हिडिओ समोर आला। पोलीस सह अधीक्षक अंजना कृष्णा यांना त्यांनी खडे बोल सुनावले। अनधिकृत वाळू उपसा कारवाईच्या वेळी हा सगळा प्रकार घडला। अजित पवारांचा दमदाटी करतानाचा व्हिडिओही व्हायरल झालाय। माध्यमांमध्ये हे वृत्त आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर आता संबंधित गावातील शेतकरी आणि फोन लावणाऱ्यांवरती कारवाईचा बडगा उगारला गेलाय। आपको समझ में आएगा ना? ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मैंने तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? आपको कौन है? सर मुझे पता नहीं है ना सर। मैं सिर्फ यही बोल रही हूँ। मैं डिप्टी चीफ मिनिस्टर सर समझ रही है वो आप बोल रही है जो दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको देता हूँ। ठीक है सर। दरम्यान याच फोन कॉलवरून संजय राऊत यांनी अजित पवारांना चांगलाच समाचार घेतलेला आहे। दोन उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र लुटलाय आणि आता त्यांचे हस्तक उरला सुरला महाराष्ट्र लुटतायत असा टोला राऊतांनी लगावलाय। कशी बेकायदेशीर तिथे खाणकाम सुरू आहे मावळ प्रांतामध्ये। त्यांचाच आमदार सुनील शेळके कोट्यवधी रुपयाचा चुना लावला सरकारला आणि अजित पवार त्याला संरक्षण देतात। असे असंख्य लोक आहेत, ईडी वाले सीबीआय वाले सगळे गोळा केले। 70,000 कोटीचा सिंचन घोटाळा आरोप मोदीने केला यांच्यावरती। आता जो तुम्ही एका IPS अधिकाऱ्याला दम देताय हे मोठे शिस्तबद्ध आहेत ना। मी बेशिस्त खपावून घेणार नाही काय बोलतात ना ते, हे काय आहे? एका IPS अधिकाऱ्याला तुम्ही अशा प्रकारे दम देता, ते सुद्धा तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण द्या हे सांगण्यासाठी। मिस्टर अजित पवार कुठे गेला तुमचं डिसिप्लिन कोणासाठी आहे? शिस्त कोणासाठी आहे? आर्थिक शिस्त कोणासाठी आहे? बेकायदेशीर बुरमाचं प्रकरण करणं म्हणजे राज्याच्या तिजोरीला चुना लावणं। तुम्ही अर्थमंत्री आहात। पण अजित पवार आणि महिला अधिकारी अंजना कृष्णा यांच्यामध्ये वाद का झाला? अंजना कृष्णा यांनी अजित पवारांना ओळखायला नकार का दिला आणि थेट अजित पवारांना भिडणाऱ्या या IPS महिला अधिकारी आहेत तरी कोण? पाहुयात या रिपोर्टमधून। अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातलं पॉवरफुल नाव। 40 वर्षांची राजकीय कारकीर्द, सर्वाधिक 6 वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवण्याचा रेकॉर्ड, महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा, प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये धाक। अजित पवारांना न ओळखणारा एकही माणूस महाराष्ट्रात तरी सापडायचा नाही। अशा अजित पवारांना एक महिला IPS अधिकारी थेट नडल्या आणि त्या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे IPS अंजना कृष्णा। ठीक है सर। मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मैंने तो कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? त्याचं झालं असं, माढ्याच्या कुर्डू गावात अवैध उत्खननाची तक्रार करण्यात आली। यानंतर DSP अंजना कृष्णा टीम सोबत घटनास्थळी पोहोचल्या। पोलिसांनी मुरमाचं उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली। यावेळी उत्खनन करणारे आणि अधिकारी यांच्यात मोठा वाद झाला। उत्खनन करणारे लाठ्या काठ्या घेऊन आले, अधिकाऱ्यांना दमदाटी केली, पण अंजना कृष्णा मागे हटल्या नाहीत। त्या आपल्या कारवाईवर ठाम राहिल्या। आता अधिकारी मागे हटत नाही म्हटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता बाबा जगताप यानं तर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला।
त्यानं डीएसपी अंजना कृष्णा यांच्याकडे फोन दिला. यावेळी अजित पवारांनी अंजना कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. पण अंजना कृष्णा यांनी फोनवरून कोण बोलतंय हे मला कसं कळणार असा प्रतिसवाल केला. मग काय, अजित पवारांच्या रागाचा पारा चढला आणि पुढे दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं ऐकूयात. देता हूँ। ठीक है सर, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना? ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? सर मुझे पता नहीं है ना सर, मैं सिर्फ यही बोल रही मैं डिप्टी चीफ मिनिस्टर सर, समझ रही है वो आप बोल रही है जो नंबर दे दो मुझे, मैं डायरेक्ट आपको दे दूं। आता अंजना कृष्णा ऐकत नाहीत म्हटल्यानंतर अजित पवारांना त्यांच्या नंबरवर कॉल करून बोलणं करावं लागलं. तेव्हा कुठे कारवाई थांबली. या प्रकरणानंतर IPS अंजना कृष्णा सध्या चर्चेत आहेत. अंजना कृष्णा या मूळच्या केरळच्या आहेत. वडिलांचा कपड्याचा व्यवसाय होता आणि आई न्यायालयात टायपिस्ट म्हणून काम करायची. 2023 मध्ये त्या UPSC परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्यांची पहिलीच पोस्टिंग केरळच्या त्रिवेंद्रममध्ये झाली आणि 2024 मध्ये सोलापूर ग्रामीणमध्ये त्यांची बदली झाली. अंजना कृष्णा या सामाजिक कार्यातही सक्रिय आहेत. UPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनींना त्या मार्गदर्शन करतात. म्हणजे अगदी करिअरच्या सुरुवातीलाच अंजना कृष्णा यांनी बडा पंगा घेतलाय. थेट अजित पवारांनाच भिडल्यामुळे त्या सध्या चर्चेचा विषय झाल्यात. पण अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्यातला हा वाद इथेच संपत नाही. अजित पवारांनी एका महिला अधिकाऱ्याला धमकावलं असा आरोप अंजली दमानी यांनी केलाय. याशिवाय शेतकरी संघटनेचे नेते अंजना कृष्णा यांच्या समर्थनात उतरलेत. कुरडू गावात एक IPS अधिकारी बेकायदेशीर मुरुम उपसा करणाऱ्यावर कारवाई करायला जाते. अजितदादाचे कार्यकर्ते वेडा टाकतायत आणि अजितदादाला फोन करतायत. अजितदादाचा फोन येतोय की मी DCM बोलतोय, अमुक बोलतोय, तमुक बोलतोय, तुझी दादागिरी झाली, तुझ्यावर कारवाई करीन. म्हणजे एका बाजूनी लाडकी बहीण योजना आणता, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणता आणि दुसऱ्या बाजूनी मुलीसारख्या आपल्या वयाच्या असणाऱ्या एका नवीन IPS अधिकाऱ्याला दम दिला जातो. त्यांना चक्कर येते, पाणी पाजलं जातं, बसवलं जातं. त्या ठिकाणी प्रांत आहेत, तहसीलदार आहेत, त्यांच्या अंगावर लोक जात आहेत, शिवीगाळ करतायत, तलाट्याला मारहाण होती. आणि अजितदादाचा फोन झाल्यानंतर त्या गावातून हुसकावून लावण्यात येतंय, पळवण्यात येतंय. अद्याप 4 दिवस होऊन या ठिकाणी गुन्हा दाखल झाला नाही. तर अजित पवारांची बाजू सावरण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते पुढे आलेत. राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांचा एक व्हिडिओ व्हायरल केला जातोय आणि अत्यंत खोडसाळपणे त्या व्हिडिओमध्ये DYSP अंजली प्रकाश यांना त्यांनी झापल्याबद्दलची एक चुकीची बातमी चालली. वस्तुस्थिती अशी आहे की सोलापूर जिल्ह्यातील म्हाडा तालुक्यातील कुरडू गाव इथे समस्त तिथले शेतकरी तहसीलदारांच्या कारवाई विरुद्ध एकत्र आले होते. त्यावेळेला DYSP अंजली प्रकाश तिथे उपस्थित होत्या आणि एका प्रोबेशनरी IPS अधिकाऱ्याला जर राज्याचे उपमुख्यमंत्री